याच्या मागे तुला भोगावा देखील लागलेला आहे. मला असं वाटतं की तिच्या मेहनतीचं हे फळ आहे की आज आणि मी खात्रीने सांगतो माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमी तिच्या पाठीशी खंबीर उभे राहतात. मला असं वाटतं की फेरीवाल्यांचं आंदोलन 2018ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच उभं केलं, 17ला बरोबर आहे. त्यावेळेला आम्ही ओरडून सांगत होतो की बाबा 150 मीटरपर्यंत कोणालाच गाडी लावून दिली. याच्या बाबतीत आम्ही पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही रेल्वे पोलिसांचा पाठपुरावा केला, आम्ही कोर्टात गेलो, आम्ही सगळं केलं. आज 2026 चालू आहे आणि 2026ला देखील तशाच प्रकारची परिस्थिती. जर कोर्टाला घेणं देणं नसेल, जर पोलिसांना घेणं देणं नसेल, जर रेल्वे पोलिसांना घेणं देणं नसेल आणि जर बाहेर नाही येणारी लोक इथे धंदा लावणार असेल तर एक मराठी पोरगी देखील इथे धंदा लावणार, त्याच्या पाठी आम्ही खंबीर उभे राहणार. नियम सगळ्यांसाठी सारखा आहे ना. त्या दिवशी मी आलो त्या दिवशी किमान 3-3.5 हजार फेरीवाले इथे उभे होते, बरोबर आहे. मग हिच्यावर का बंदी? नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे ना. ज्या दिवशी पोलीस खाता नियमाने वागेल ना त्या दिवशी आम्ही देखील नियमाने वागू. अविनाश दादाने खूप मदत केली आहे मला गाडीसाठी पण. गाडी जी आज उभी आहे आपली नवीन ती त्यांच्याचमुळे. मी जेव्हा गाडी यूज करत होती ती रेंटनी यूज करत होती. दादानी मला खूप मदत केली. आणि दुसरी गोष्ट, दादानी मला खूप हिंमत दिली की तू करू शकते. त्यांचं एक म्हणणं आहे जे मी लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट पोस्टमध्ये टाकलेलं की मराठी लोकांनी बिझनेस करावा, मराठी मुलांनी बिझनेस करावा, ह्यासाठी मी पैसा लावतो, तुम्ही बिझनेस करा, असं वाक्य आहे दादाचं. आणि आज त्यांनी खरंच ते करून दाखवलं.